एव्हरीवन ऑफ यू कॅन डू इट. आणि हे प्रत्येकाला करता येईल. हा कोर्स करणाऱ्या प्रत्येकाला किंवा हा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हे करता येईल. याचं कारण असं आहे, देर इज ऑलवेज अ वे. मार्ग हा असतोच, तो शोधावा लागतो. मार्ग हा सापडतोच, तो शोधण्याची आपली तयारी पाहिजे असते. त्यामुळे हा कोर्स केल्यानंतर आपल्याला जर ताणमुक्त राहायचं असेल आणि जर ताणमुक्त राहणं जमत नसेल, तर या कोर्समध्ये सांगितलेले सगळे उपाय आपल्या सवयी बदलण्यापासून सुरुवात करून करावे लागतील आणि मग त्याचे परिणाम आपल्याला दिसतील, जे परिणाम अतिशय सुंदर आणि अतिशय देखणे राहतील. आपलं मनस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य सुधारलेलं असेल. शरीर स्वास्थ्य बिघडतं म्हणून किंवा मनस्वास्थ्य बिघडतं म्हणून वैद्यकीय उपचार घेण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकू आणि एक स्वस्थ आणि आनंदी आयुष्य जगू शकू. आणि यासाठी म्हणून तुम्हा सगळ्यांना या कोर्सच्या निमित्तानं विनंती आहे की या जीवनाच्या या सुंदर, अतिशय आनंद आणि मनमुराद सुख देणाऱ्या या पाण्यामध्ये आपण उडी घेऊयात. बिनधास्तपणे स्वतःला झोकून देऊयात. आणि असं झोकून जर आपण दिलं ना, तर त्याचा आनंद अतिशय जास्त आपल्याला मिळू शकतो. आणि त्यासाठी म्हणून स्टॉप स्ट्रेसिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. ताण मुक्त व्हायचं आणि जगणं सुरू करायचं मनापासून. मनापासून जगता आलं पाहिजे. मनापासून आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आपल्याला आनंद स्वीकारता आला पाहिजे. एक अतिशय सुंदर गोष्ट मी तुम्हाला ऐकवणार आहे की कसा छोट्याशा गोष्टीमध्ये देखील प्रचंड मोठा आनंद मिळतो. कोणती छोटी गोष्ट? छोटंसं लिंबू. एक छोटंसं लिंबू की जे सहजच आपल्याला उपलब्ध होतं. पण त्या छोट्याशा लिंबाचा देखील आभाळा एवढा आनंद घेणारा एक माझा मित्र आहे, ज्याच्या सहवासामध्ये मला तो आनंद कसा घ्यायचा हे शिकता आलं. छोट्या लिंबाचा आभाळा एवढा आनंद. छोट्याशा लिंबांचा आभाळा एवढा आनंद. अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला ही आम्हा यूथ हॉस्टेलच्या मित्रमंडळींसाठी ट्रेकिंगची फार छान साईट असायची. अमरावतीवरून शनिवारी दुपारी निघणे, थेट किल्ल्यावर रात्री टेंट्समध्ये मुक्काम, सकाळी किल्ल्याखालील गावातून आणलेले ग्रामीण पण अतिशय रुचकर भोजन आणि लगेच किल्ल्याच्या मागील बाजूने अतिशय कठीण उतरणीवरून खाली येऊन जवळपास 12 किलोमीटरचा ट्रेक. फार धमाल असायची. अशाच एक प्रकारच्या ट्रेकमध्ये नरनाळा किल्ल्यावर घडलेली एक छोटीशी पण कायम स्मरणात राहिलेली एक गोष्ट मी सांगणार आहे. अमरावतीहून रात्री नरनाळ्यावर पोहोचलो. त्या दिवशी टिपूर चांदणा पडले होते. त्या चांदण्याला निरखत आणि त्याचा आनंद घेत आमचा कॅम्प फायर खूपच रंगला. धमाल गाणी, नकला, पोट दुखेपर्यंत हसणे, सारे काही नेहमीप्रमाणेच झाले. आमचे ग्रुप लीडर्स याच वेळी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाऊन सकाळच्या जेवणाची ऑर्डर देऊन आले. कांद्यांचा मस्तपैकी झुणका, चुलीवर भाजलेल्या वांग्यांचे चवदार भरीत आणि चुलीवरच्याच भाकरी असा दमदार मेन्यू त्यांनी सांगितल्यावरच त्यांच्या नावाने 3 चीअर्स झाले. उद्या जेवणाची मज्जा येणार या आनंदाच्या समेवर आमचा कॅम्प फायर संपला. सकाळी किल्ल्यावर हिंडून झाले आणि मग नाश्ता करून ट्रेक सुरू झाला. नरनाळा हा तसा सुंदर किल्ला आहे. विशेषतः मागील बाजूने उतरणे अतिशय अवघड आहे. पण आमच्या लीडर्सनी चांगल्या प्रकारे तयारी केली असल्याने सर्वजण व्यवस्थित खाली उतरले. एव्हाना 12 वाजून गेले. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आमच्या लीडर्सनी जेवण करण्याचे ठरवले. आदल्या दिवशीच मेन्यू कळलेला असल्याने सगळ्यांना सपाटून भूक लागली होती. जेवणाचे कंटेनर उघडले आणि सर्व खाद्यपदार्थ बाहेर काढणारा माझा मित्र एकदम म्हणाला, "अरे यार, या डब्यात लिंबांची पिशवी टाकायलाच विसरलो." वर मी वर्णन केलेल्या खाद्यपदार्थांसोबत लिंबाचे किती महत्त्व आहे हे सर्व खवय्ये मंडळी सहज समजू शकतात. इतक्या छान मेन्यूसोबत लिंबू नाही म्हणजे मज्जाच नाही.
पण इतक्यात माझा एक अत्यंत उत्साही मित्र ताडकन म्हणाला, केवळ 15 मिनिटे थांबा, मी आत्ता येतो. आणि असे म्हणून किल्ल्याच्या दिशेने रवाना होऊन दिसेनासाही झाला. आम्ही आलो त्याच्या उजव्या बाजूने तो वर चढून गेला. आता त्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. साधारण 20 मिनिटांनी माझा तो जवळपास 45 वर्षे वय असणारा मित्र 8 वर्षाच्या लहान मुलासारखा हातात त्याला जंगलात सापडलेली लिंबे नाचवीत नाचवीत येताना आम्हाला दिसला. त्याच्या हातात लिंबे होती आणि त्याचा चेहरा आनंदाने अक्षरशः फुलून गेला होता. आणि उतारावरून धावत येताना अगदी लहान मुलासारखा तो लिंबे सापडली असा ओरडत येत होता. त्या क्षणी माझ्या मनावर एक सुंदर चित्र कोरले गेले. साधी लिंबेच होती ती, पण त्याचा आभाळा एवढा आनंद झालेला माझा मित्र, वयाचे भानही न ठेवता लहान मुलासारखा बागडत येणारा माझा तो मित्र मला त्या छोट्याशा वेळात खूप मोठी बाब शिकवून गेला. त्यांनी मेहनतीने आणलेल्या लिंबांमुळे जेवणाची चव तर अनोखी ठरली, पण त्यापेक्षा महत्त्वाचा विचार मिळाला तो म्हणजे एका छोट्याशा लिंबामधूनही आभाळा एवढा आनंद शोधता येऊ शकतो, जर आपली इच्छा असेल तर. छोट्याशा लिंबांचा म्हणजेच आमच्या मित्राने दिलेल्या आनंदाचा आम्ही सगळ्यांनी चवीने आस्वाद घेतला. गोष्ट छोटीशी होती, पण छोट्या गोष्टीतूनही खूप मोठा आनंद घेता येतो ही मोलाची शिकवण माझ्या मित्राने नकळत दिली. सध्याच्या तणावांच्या जगात हेच तर हवे आहे. आपल्याला जीवनात घडणाऱ्या छोट्यातल्या छोट्या बाबींमधून आनंद शोधता येणे हीच यशस्वी आयुष्याची चावी आहे. बरेचदा दिवसभरात जगलेल्या क्षणांचा रात्री झोपण्याआधी जमा खर्च मांडताना त्रासदायक आणि तणावांचे क्षण आपण जास्त जगलेले आढळतात. याला कारण एकच, ज्या अनेक छोट्या छोट्या क्षणांना मोठ्या आनंदांमध्ये परावर्तित करता येणे शक्य होते, ते सारे क्षण आपण क्षुल्लक म्हणून सोडून दिलेले असतात. मुलाच्या शाळेतील छोटीशी गंमत, मुलीने वर्गात दिलेले भाषण, पत्नीने आवडीने केलेला गरमागरम चहा, एखाद्या विषयावर आईसोबत झालेली वादळी चर्चा, बाबांची केलेली गंमत, परगावी असलेल्या भावाचा सहजच गप्पा मारण्यासाठी आलेला फोन, बहिणीने बनविलेले वॉल पीस, घरातील सगळ्यांनी एकत्रित बसून खाल्लेल्या भुईमुगाच्या गरमागरम शेंगा, असे कितीतरी क्षण सहजच दुर्लक्ष होऊन आनंदाविना निसटून जातात आणि मग उरते ते नैराश्य. माझ्या त्या मित्रासारखी छोट्याशा लिंबांचा आभाळभर आनंद शोधण्याची प्रवृत्ती जर आपल्याला प्राप्त झाली तर तणावांचे मळब सहजच परतविता येतील आणि आनंदाचा लख्ख प्रकाश पसरेल. ऐकलत? किती छोटीशी गोष्ट आहे ती, पण त्या छोट्याशा गोष्टीमध्ये मिळणारा आनंद हा अमूल्य आहे. त्या आनंदाची किंमतच करता येत नाही आणि दुर्दैवानं अनेकांना असा आनंद घेता येत नाही, अनेकांना असा आनंद सापडत नाही. त्यामुळे या आनंदाच्या दिशेने निघायचं असेल तर ताण कमी केला पाहिजे. जगणं खऱ्या अर्थानं करायचं असेल तर स्ट्रेस कमी केला पाहिजे. आणि तो स्ट्रेस कमी कसा करायचा आहे हे आपण या कोर्समध्ये आत्तापर्यंत शिकलेलो आहे. या संबंध कोर्सचा फॉलोअप कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे, जेवढ्या काही गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या त्या आता हळूहळू त्याची प्रॅक्टिस सुरू करायची. हे सगळे कोर्सेसमधले सगळे एपिसोड्स तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. तुम्ही केव्हाही पुन्हा पुन्हा देखील ते बघू शकता. ते पाहून आपल्या हॅबिट्स बदलवायच्या, ज्या सवयी आपल्याला आपल्या ताणापासून मुक्तता देत नाहीत किंबहुना ताण वाढवतात, अशा सवयी बदलायला हव्यात. त्या बदलता येतात, त्या आपण बदलूयात, स्वतःला बदलूयात, चौकटीच्या पलीकडे पाहूयात आणि हे करता येतं हे समजून घेऊन या सवयी बदलून आपण मार्गक्रमण करूयात. या कोर्सनंतर तुम्हाला एक परीक्षा देखील देता येणार आहे. एक मल्टिपल चॉईस परीक्षा आहे, पर्यायी परीक्षा, बहुपर्यायी. त्याच्यामध्ये पर्याय राहणार आणि प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. माझा आग्रह असेल
की हा कोर्स केलेल्या प्रत्येकानं, वय कितीही असो, कारण सगळ्या वयाच्या लोकांनी हा कोर्स करावा असा आपण आग्रह केलेला आहे आणि त्यामुळे त्यानुसारच तुम्ही हा कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं, मी सांगतो म्हणून, ही परीक्षा देण्याचा प्रयत्न करा. कारण ही परीक्षा दिल्यामुळे आपली रिव्हिजन होणार आहे. जे काही आपण शिकलो ना, ते सगळं पुन्हा एकदा रिवाईज होणार आहे. ते पुन्हा एकदा त्याची उजळणी होणार आहे आपल्या मनामध्ये आणि जी उजळणी होणार आहे त्या उजळणीचा फायदाच आहे आपल्यासाठी. आणि यासाठी म्हणून जरूर ही परीक्षा द्या. काळजी करू नका. जर परीक्षेमध्ये योग्य मार्क मिळाले नाही तर ती तुम्हाला पुन्हा देता येईल. आपण पुन्हा अभ्यास करू, आपण पुन्हा व्हिडिओज पाहू आणि पुन्हा ती परीक्षा देता येईल. जर परीक्षा योग्य पद्धतीने आपण पूर्ण केली आणि ठरवून दिलेले गुणाच्या वर जर गुण आपल्याला मिळाले तर आपल्याला एक छान याचं प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. प्रमाणपत्र कागदावर असेल, पण कागदावर असणारं ते प्रमाणपत्र एक अतिशय महत्त्वाचं मानचिन्ह असेल की आपण ताणमुक्तीच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत सुंदर पाऊल आहे. ते सर्टिफिकेट, ते प्रमाणपत्र आपल्याला आठवण करून देत राहील की आपल्याला काही सवयी बदलायच्या आहेत, आपल्याला काही गोष्टी अजून चांगल्या करायच्या आहेत. आणि अंतिमतः ते आपल्याला हे सांगत राहील, ते जर आपण कुठेतरी ठेवलं आणि बघत राहिलो तर, की आपल्याला आनंदी जीवन जगायचं आहे. कारण आपला तो अधिकार आहे, कारण आपण मानव आहोत. हा कोर्स जे लोक स्ट्रेस फील करतात त्यांना जरूर रेकमेंड करा. त्यांना सांगा आपण याचा अनुभव घ्या आणि अनुभव घेऊन, काही लोक असे असतात की ज्यांना लक्षात येत नाही, ज्यांना कळत नाही. आता या कोर्सच्या निमित्तानं हा फक्त आपल्या कामाचा आहे असं नाही, तर आपल्या सभोवताली असणाऱ्या कोणावर जर ताण असेल तर ते सिम्पटम्स आपल्याला आता कळलेले आहेत, त्या सिम्पटम्सचा आपण आता अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्या सिम्पटम्स आपल्या लक्षात ठेवून अजून कोणाला जर ताण येत असेल तर त्याला हा कोर्स रेकमेंड करा आणि त्याला हा करायला लावा. हा कोर्स आपल्याला गिफ्ट देखील करता येईल. कुठल्या तरी एखाद्या प्रसंगी आपल्या जवळच्या व्यक्तीवर जर ताण असेल, त्याला जर ताण नियोजन जमत नसेल आणि त्याचा वाढदिवस असेल किंवा कुठला तरी प्रसंग त्याच्या जीवनात घडत असेल तर त्याला 1000 रुपयाचं काहीतरी एखादा कपडा, एखादा ड्रेस किंवा एखादा असं काही वस्तू देण्यापेक्षा त्याला हा कोर्स गिफ्ट करा, जेणेकरून त्याच्या जीवनामध्ये देखील बदल होईल. तो देखील छान हसायला लागेल आणि तो देखील एका आनंदाच्या वर्तुळामध्ये जे कोर्सच्या माध्यमातून आपलं तयार झालं आहे त्यामध्ये सम्मिलित होईल. त्यामुळे हा कोर्स जरूर रेकमेंड करा. ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा, कारण हे अतिशय महत्त्वाचं आणि मोठं काम आहे. ताणामुळे आपलं शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य गमावून बसणाऱ्या लोकांची संख्या दुर्दैवानं दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामध्ये तरुणांची संख्या देखील लक्षणीय आहे, ज्याचा अंतिमतः परिणाम त्यांना हृदयरोग किंवा डायबिटीस होण्यामध्ये देखील होतो आहे, हे आपण बघितलं आहे. हे रोखायचं असेल तर ही एक जनभावना आहे, ही एक जनचळवळ आहे, ज्या चळवळीच्या माध्यमातून आपण अनेकांना अशा स्ट्रेसफुल लाईफमधून बाहेर काढून हॅपी लाईफकडे, आनंदी जीवनाकडे नेऊ शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जो हा कोर्स करतो आहे त्याला प्रत्येकाला विनंती आहे की हा कोर्स जरूर रेकमेंड करा आणि अनेकांच्या जीवनामध्ये आनंद फुलण्यामध्ये मदत करा. या कोर्स संपल्यानंतर आपल्याला कमेंट्स देखील लिहिता येणार आहे. आपल्या प्रतिक्रिया जरूर लिहा, याला रेटिंग द्या, याला फीडबॅक द्या. हा कोर्स अजून चांगला जर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी सूचना द्या. आपल्या सूचना निश्चित स्वागतार्ह आहेत, कारण जे काही आपण विचार करतो आहे, जो काही विचारांचा बंध आपण तयार केला आहे ना, हा सगळा आपला आहे. आपण जोडले गेलो आहेत यामुळे आणि एक सुंदर वर्तुळ आपला आनंदाचं तयार झालेलं आहे. मी नेहमी असं म्हणत असतो की आनंदी लोकांचं, ताणमुक्त लोकांचं आणि खळखळून हसणाऱ्या लोकांचं एक वर्तुळ बनवायचं आहे आणि एक दिवस ते वर्तुळ पृथ्वीच्या वर्तुळा एवढं मोठं करायचं आहे. हे ध्येय असलं पाहिजे आपलं, हे आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्या कमेंट्स, आपल्या प्रतिक्रिया, आपल्या सूचना, आपलं रेटिंग जरूर द्या. या कोर्समध्ये सम्मिलित झाल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. या कोर्सचा फायदा तुम्हाला निश्चित होतो आहे आणि तो होणार याची खात्री मला वाटते, कारण यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला निश्चित आत्मसात करता येतात आणि त्या करून त्याचा फायदा अनेकांना होऊ शकतो, नव्हे तो होतो आहे. त्यासाठी म्हणून आपल्या जीवनाचा
आनंदपूर्वक स्वीकार करा, आपल्या परिस्थितीचा आनंदपूर्वक स्वीकार करा आणि या कोर्समध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि सगळ्या मार्गांच्या आधारे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला ताण हा दूर करा किंवा त्याचं व्यवस्थापन करा आणि अतिशय हसऱ्या चेहऱ्यानं आणि प्रज्वलित मनानं आपल्या जीवनाला भरभरून जगण्याच्या दिशेनं मार्गक्रमित व्हा, या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि हा कोर्स या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.